ओम श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी मी तुम्हाला एक साधना देत आहे. ती साधना करून पहा. याने तुमच्या मनातील कोणतीही इच्छाही पूर्ण होईल आणि तुमच्या घराकडे धनलक्ष्मीही आकर्षित होईल. ही साधना महालक्ष्मीची आहे. त्यामुळे तुमच्या घरावरती महालक्ष्मीचा वरदहस्त राहील आणि लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. त्यासाठी तुम्हाला सकाळी शुक्रवारी ही साधना करायची आहे. तुम्ही ही कोणत्याही शुक्रवारी करू शकता किंवा ज्या पौर्णिमेला शुक्रवारी त्या दिवशीही तुम्ही ही साधना करू शकता. त्या दिवशी जास्त फलदायी ठरेल. तर कोणत्याही शुक्रवारी तेव्हा तुम्हाला त्या दिवशी लवकर उठायचं आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करून त्या दिवशी तुम्हाला जेव्हा तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती घ्याल तेव्हा तुम्हाला सगळं साहित्य अगोदरच घेऊन बसायचं आहे पूजेसाठी. तर तेव्हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जलाने अभिषेक करायचा आहे. जलाने अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला कुंकवाने अभिषेक करायचा आहे. 1 चमचाभर पाण्यामध्ये कुंकवाचं तुम्हाला पाणी तयार करायचं आहे आणि त्याने अभिषेक करायचा आहे. तसाच तुम्ही हळदीनेही अभिषेक करा, चंदनाने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करून शेवट जलाने मूर्ती धुवून स्वच्छ मूर्ती एका ताम्हणातून काढून एका लाल वस्त्रावरती महालक्ष्मीची स्थापना तांदळाच्या राशीवरती करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही मूर्ती स्वच्छ धुवून तांदळावरती ठेवाल त्यानंतर तुम्हाला धूप दीप जे काही तुमची पूजाविधी असेल ती करून नंतर तुम्हाला एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि त्या गुलाबाच्या पूर्ण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या प्रत्येक पाकळी महालक्ष्मीला जसं आपण कुंकुमार्चन करतो तसंच एक एक पाकळी अर्पण करत महालक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. हा मंत्र बोलत बोलत त्या पूर्ण पाकळ्या प्रत्येक एक एक पाकळी म्हणताना हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणून त्या पूर्ण पाकळ्या संपल्यानंतर त्या पाकळ्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला फेकून वगैरे द्यायच्या नाहीत, तर त्या वाळवून तुम्हाला कापरासोबत त्या दररोज जेव्हा तुम्ही कापूर जाळाल त्या दिवशी तुमच्या घरात जाळायच्या आहेत. त्याने महालक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील. तर जेव्हा का तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या व्हाल त्याच्यानंतर तुम्हाला 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत लक्ष्मीला वाहण्यासाठी. 5 विलायची घ्यायची आहे आणि 5 लवंग घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 5 गोमती चक्र हे लक्ष्मीला वाहण्यासाठी घ्यायचे आहेत. तर ते तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी किंवा तुमच्या पर्समध्ये जे तुम्ही पर्स सोबत घेऊन जे काही कामावरती जातात ते पर्स घेऊन सोबत ठेवतात त्यांच्याजवळ त्या ठेवायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या लक्ष्मीला अर्पण करताना हातामध्ये ठेवून श्री महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक हे तुम्हाला 11 वेळा करायचं आहे आणि 11 वेळा श्री सूक्तचे पाठ करायचे आहेत आणि ते जी तुमच्या मुठीमध्ये ठेवलेली ज्या वस्तू आहेत विलायची, लवंग आणि कवडी वगैरे आहेत त्या तुम्हाला त्याची एक पोटली तयार करायची आणि ती पोटली तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता.